नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम या गीताबद्दल केंद्र सरकारने नवीन नियम जाहीर केले आहे. मग हे नियम आहे तरी काय आणि वंदे मातरम हे गीत जे आहे त्याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मग आपण सुरुवातीला नियम बघूया. वंदे मातरम हे जे गीत आहे ते बोलण्याचा कालावधी सुनिश्चित करण्यात आलेला आहे 3 मिनिटं आणि 10 सेकंद. या गीताचे टोटल 6 कडवे आहे. कोणत्याही कार्यक्रमात संपूर्ण 6च्या 6 कडवं बोलणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे. हे गीत बोलत असताना सावधान स्थितीमध्ये उभं राहणं बंधनकारक करण्यात आलेले आहे. कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवातीला वंदे मातरम गीताने होईल, त्यानंतर जनगण मन बोललं जाईल. हे नियम कुठे लागू होणार आहेत? राष्ट्रपती, राज्यपाल यांचे कार्यक्रम, त्याचबरोबर ज्या वेगवेगळ्या परेड्स असतात त्यामध्ये हे नियम लागू होणार आहे. आपण जर बघितलं तर वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत आहे आणि जनगण मन हे राष्ट्रगीत आहे. हा फरक सगळ्यांनी लक्षात घ्यायचा आहे. 24 जानेवारी 1950 रोजी आपण वंदे मातरमला राष्ट्रीय गीत आणि जनगण मनला राष्ट्रगीत म्हणून स्वीकार त्यांचा केला होता. आता वंदे मातरम या गीताची रचना जी आहे ती बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी केलेली आहे. काही ठिकाणी त्यांचा चॅटर्जी म्हणून देखील उल्लेख आहे, कारण चट्टोपाध्याय हे नाव ब्रिटिशांना बोलता येत नव्हतं म्हणून ते त्यांना चॅटर्जी म्हणायचे. आणि एक कादंबरी होती त्यांनी 1870च्या दशकामध्ये लिहिलेली, आनंदमठ. तर या कादंबरीमध्ये सर्वात पहिले हे गीत त्यांनी लिहिलं होतं. नंतर आपण त्याचा स्वीकार 24 जानेवारी 1950 रोजी आपल्या संविधानामध्ये राष्ट्रीय गीत म्हणून केलेला आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.